नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अमरावतीत पोलिसांनी अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या रॅकेटवर मोठी कारवाई केली आहे। आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील गाडगेनगर पोलीस ठाण्याला गोपनीय माहिती मिळाली की नवसारी चौकात अजान पार्क परिसरात काही जण रिक्षेमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत आहेत। या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ पथक रवाना केले आणि ठिकाणी पोहोचताच अवैध रिफिलिंग सुरू असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी 3 आरोपींना रंगेहात पकडले। यामध्ये पहिला आरोपी मोहम्मद अलमास रिफिलिंग करणारा, दुसरा आरोपी अयान खान रिक्षा चालक आणि तिसरा आरोपी इरफान खान दुकान मालक यांचा समावेश आहे। घटनास्थळावरून पोलिसांनी मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे। यामध्ये 12 भरलेले आणि 11 रिकामे सिलेंडर असे एकूण 23 सिलेंडर, रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य आणि एक रिक्षा असा मिळून 2,71,730 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अवैध गॅस रिफिलिंगमुळे जीवितहानी आणि भीषण स्फोटाचा धोका संभावतो, त्यामुळे ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। तीनही आरोपींवर गाडगेनगर पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।